हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे असा मस्त एक टेस्टी आणि पटकन होणारा इथे नाश्ता बनवणार आहोत. तर हा जो नाश्ता आहे ना, ह्याला पटकन होतं, याला वेळ पण लागत नाही ना. तुम्ही 2 खाल्ले ना की तुम्हाला दिवसभर छान असं पोट भरलेलंच वाटणार. असे छान मस्त प्रेस करत करत भाजून घ्यायचे. आतनं असे थोडे सॉफ्ट असतात, बाहेरनं असे मस्त क्रिस्पी होतात. हा नाश्ता नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा, हे जे दिसतंय ना, हे छान असं क्रिस्पी लागतं खाताना. दोन्ही साईड अशीच भाजून घ्यायची आपल्याला एकदम. चला आता आपण ही रेसिपी कशी बनवायची हे बघूया. त्यासाठी इथे आपण 1 कप इथे ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे. अजून इथे अर्धा कप ॲड केलेलं आहे. 1.5 कप आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथे आपण 1 छोटा चमचा भरून डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. अजून 1 चमचा डाळीचं पीठ इथे ॲड केलेलं आहे. इथे आपण 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे उभा, तो इथे ॲड केलेला आहे. आता इथे आपण 1 बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे, त्या पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून धणे जिरे पूड ॲड केलेली, बारीक अशी कुटून घेतलेली. 1 चमचा भरून इथे तीळ ॲड केलेले. अजून 1 चमचा हे खसखस टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा इथे हळद ॲड केलेली आहे. 1 चमचा भरून इथे गरम मसाला ॲड केलेला आहे. चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं. आता इथे आपण 1 चमचा भरून दही ॲड केलेलं आहे. गोड दही आहे, घरचं आहे आणि घट्ट दही आहे, ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे असं छान मस्त असं परफेक्ट भिजून घ्यायचं आहे. जास्त पाणी पण ॲड करायचं नाही आणि कमी पण नाही पडलं पाहिजे. सेम असंच परफेक्ट इथे बनवून घ्यायचं आहे. चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आपण पॅन ठेवलेलं आहे. पॅनला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण तेल लावल्यानंतर आपण इथे सावकाश असं हे जे मिश्रण आहे ना, हे असं पसरून घ्यायचं. तुम्हाला ज्या साईजचे हवे त्यानुसार इथे तुम्ही बनवू शकता. इथे थोडंसं असं कढईला पण तेल सोडून घ्यायचं. तेल सोडल्यामुळं काय होतं, हे पटकन पॅनपासून आहे ना असे सेपरेट होतात. हे बघा किती छान मस्त असं खरपूस इथे भाजले गेलेले आहे. मस्त प्रेस करत करत भाजले ना की ते खरपूस भाजले जातात. खायला पण छान खुसखुशीत लागतात ते. तर आपण हे बघूया झालं का. तुम्ही अशी हे ज्वारीच्या पिठाची रेसिपी बनवून बघा. खायला पण छान लागते आणि मुलं पण आवडीने खातील. जर तुमची मुलं भाकरी खात नसेल ज्वारीची, तर त्यांना अशी ही रेसिपी बनवून द्या, आवडीने खातील छान. थंडीमध्ये मस्त हा नाश्ता गरमागरम खायला छान लागतो. तुम्ही टॅमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा इथे पुदिन्याची चटणी, टॅमॅटोची चटणी, दह्यासोबत पण छान लागतात. आता हे झाले भरपूर असे भाजून घ्यायचे. आता आपण हे काढून घेते मी. 1च चमचा तेल टाकलं ना की परत आपल्याला इथे जास्त तेल पण लागत नाही. इथे मी पुन्हा थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे. आता आपण हे चेंज करून घेऊया. हे बघा किती छान मस्त असं भाजल्या जातं. इथे मी ज्याप्रमाणे बनवला ना हा नाश्ता, त्याचप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नेहमी आपण पोहे, उपीट, इडली वगैरे करतो, यावेळेला अशा ज्वारीच्या पिठाचा हा नाश्ता बनवून बघा. या रेसिपीला आहे ना फार काही साहित्य पण लागत नाही. आपल्या घरामध्ये जे ज्वारीचं पीठ असेल, टॅमॅटो, कांदा, हेच सर्व टाकून आपण इथे ही रेसिपी बनवलेली आहे आणि पटकन होते आणि ही गरम गरम खायला अतिशय टेस्टी लागते. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. फक्त हे आहे ना असे छान मस्त प्रेस करत करत भाजून घ्यायचे. आतनं असे थोडे सॉफ्ट असतात, बाहेरनं असे मस्त क्रिस्पी होतात हा नाश्ता. हे बघा, हे जे दिसतंय ना, हे छान असं क्रिस्पी लागतं खाताना. दोन्ही साईड अशीच भाजून घ्यायची आपल्याला एकदम. आणि ज्या वेळेला तुम्ही खायला घ्याल ना, त्याच्यावर लोणी किंवा तूप टाकायचं, अधिक अजून टेस्ट छान लागते. आता हे झालं आहे, मी काढून घेते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही अशी
ज्वारीच्या पिठाचा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. हे बघा, इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे. तोपर्यंत बाय.